बँक लुटणे चांगलं का हो? नॉर्मली तरी नाही. पण काही ॲबनॉर्मल घडत असेल तर काय? लेबननमध्ये सध्या बँकच्या चोरीच्या केसेस खूप वाढत आहेत. पण टेक्निकली कोणी चोरी करत नाही आहे. जसं आपण आपले पैसे विथड्रॉ करण्यासाठी विथड्रॉवल स्लिप भरून काउंटरवर देतो आणि त्या बदल्यात आपल्याला आपले पैसे मिळतात. तसंच लेबननमधल्या बँक्समधून आपल्याला आपले पैसे काढायचे असतील तर सध्या पिस्तल वगैरे दाखवूनच मिळत आहेत. हे नेमकं काय चाललंय? लेबनन देश हा एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. हा प्रॉब्लेम एवढा गंभीर आहे, की वर्ल्ड बँकेच्या मते लेबननचा क्रायसिस हा जगात 19व्या शतकानंतरच्या 3 भयानक आर्थिक संकटांपैकी एक होऊ शकतो. तर सध्या काय चालू आहे? लेबननमधल्या बँक्स काही दिवसांसाठी सध्या बंद आहेत. कारण खूप प्रमाणात बँक रॉबरीज चालू आहेत. या चोरींमागे सर्वात मोठं कारण तिथल्या फायनान्शियल सेक्टरमध्ये असलेला लिक्विडिटी इश्यू. चलनाचा साठा कमी झाल्यामुळे बँक्समधून विड्रॉ करण्यावर काही रूल्स आणले आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा रूल म्हणजे एका महिन्यात मॅक्झिमम $400च विड्रॉ करू शकतो. मध्ये एका बाईला तिच्या बहिणीच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी खूप प्रमाणात पैसे हवे होते. पण वारंवार तिला तेच उत्तर मिळालं की तिला स्वतःचे पैसे विड्रॉ करता येणार नाहीत. तिच्या बहिणीची परिस्थिती खूप गंभीर झाली आणि मग तिने ताबा सोडला. तिच्यासाठी बहीण सर्वात महत्त्वाची झाली आणि तिला कोणत्याच प्रकारची भीती वाटली नाही. ती गन घेऊन बँकमध्ये गेली. ब्रांचमध्ये गॅसोलीन ओतून आग लावायची धमकी दिली आणि बँकेतल्या स्वतःच्या $20,000च्या डिपॉझिटमधून $13,000 फायनली मिळाले. नंतर तिने खुलासा केला की ती खेळण्यातली गन होती. पण आपण इमॅजिन पण करू शकत नाही की अशी वेळ जर कोणावरही आली तर एखादी व्यक्ती काय करेल. ही एकच घटना नाही आहे. 2019 पासून अधूनमधून अशा घटना होत आहेत आणि गेल्या 2 महिन्यात या चोऱ्या खूप वाढल्या. वियर्डली म्हणजे यातलं कोणीही चोरी करत नाही आहे. ही लोकं नॉर्मलच लोकं आहेत ज्यांना स्वतःचे खर्च किंवा बिझनेसेस चालवायचे आहेत आणि गन दाखवून एक्स्ट्राचे पैसे मागत नाही आहेत. ते स्वतःचेच पैसे घेण्यासाठी त्यांना एवढं काय काय करावं लागतंय. काहींना अरेस्ट केलेलं आहे, काहींना नाही. पण जी लोकं चोरी करतायत ती पब्लिक हिरो झालेली आहेत. मगाशी मी $US असं म्हटलं. ते बरोबर आहे. कारण तिथल्या लोकांनी त्यांची स्वतःची लोकल करन्सी लेबनीज पाउंड्स ऑलमोस्ट वापरणं सोडून दिलेलं आहे. आणि ज्या बँक अकाउंट्सचा उल्लेख होत आहे, ते फॉरेन करन्सी सेव्हिंग्ज अकाउंट आहेत. कोणीच त्यांच्या करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करत नाही आहे. कारण जर कोणीही लोकल करन्सी विथड्रॉ केली, तर एक्सचेंज रेट आणि बँक्सच्या चार्जेसमुळे चलनाची अराउंड 95% व्हॅल्यू घसरते आहे. 1997 पासून लेबनन पाऊंडची किंमत ही डॉलरला पेग्ड केलेली आहे. पेग म्हणजे एक फिक्स्ड व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्याची व्हॅल्यू $1 इज इक्वल टू 1507.5 म्हणजेच 1507.5 लेबनीज पाऊंड इतकी आहे. पण जगात कुठेही जेव्हा इकॉनॉमिक क्रायसिस होतो तेव्हा त्या करन्सीची व्हॅल्यू घसरते. अशा वेळेला प्रॉब्लेम होतो कारण त्यावेळेला सेफर करन्सी म्हणजेच युज्युअली $ची डिमांड वाढते आणि म्हणून ती लोकल करन्सी डेप्रिशिएट होते. पण फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीममध्ये म्हणजे जशी लेबननची आहे त्या सिस्टीममध्ये मार्केट प्राईस ही सेमच आहे, जी 1500 आहे ती. ती बदलू शकत नाही आणि म्हणूनच करन्सीचं ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. सध्या ब्लॅक मार्केटमध्ये $1 इज इक्वल टू 25,000 ते 35,000 लेबनीज पाउंड्स असा रेट चालू आहे. आता थोडा फ्लॅशबॅकमध्ये जाण्याची गरज आहे. मुळात तिथल्या बँक्सने विड्रॉवलवर लिमिट का लावली आणि एक्झॅक्टली फायनान्शियल सिस्टीममध्ये काय गडबड झाली हे थोडक्यात जाणून घेऊया. लेबननमध्ये 1975 ते 1990 दरम्यान सिव्हिल वॉर चालू होतं. त्यानंतर देखील बऱ्याच इंटरनल आणि एक्सटर्नल प्रॉब्लेम्समुळे सामाजिक अशांतता आणि पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीचं वातावरण होतं. त्यांच्या इकॉनॉमीसाठी फार थोडाच काळ खूप छान होता. अंदाजे 2007 ते 2010. स्ट्रेंजली या काळात जेव्हा
जागतिक आर्थिक मंदीमुळे जगातल्या सगळ्या देशांमध्ये आर्थिक मंदी होती, तेव्हा लेबननचा GDP 8 ते 9% दरवर्षी वाढत होता. पण हाच तो काय त्यांचा बेस्ट पिरियड. तिथलं सिव्हिल वॉर संपल्यानंतर त्यांच्या इकॉनॉमीसाठी इतर देशांकडून मिळालेली मदत ही फार महत्त्वाची होती. गव्हर्नमेंटने वारंवार असं जाहीर केलं, की आम्ही प्रॉपर सिस्टीम तयार करू, करप्शन कमी करू आणि खूप एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, अशी पावले उचलू. पण तसं काही झालं नाही. श्रीलंकेसारखंच इथे देखील पॉलिटिकल आणि सोशल गोष्टींमुळे इकॉनॉमीची वाट लागली. पण या एपिसोडमध्ये आपण फक्त फायनान्शियल सिस्टीममधल्या लिक्विडिटी क्रायसिसबद्दलच चर्चा करूया. आणि जर तुम्हाला आवडला आणि आणखीन माहिती हवी असेल, तर आपण यावर आणखीन एक भागही करू शकतो. जर तुम्ही पहिल्यांदा हा पॉडकास्ट ऐकत असाल आणि तुम्हाला फॉरेन करन्सी आणि इतर काही इकॉनॉमिक्समधल्या गोष्टींची माहिती नसेल, तर तुम्ही याआधी श्रीलंकेच्या क्रायसिसवर केलेले 2 भाग, झिम्बाब्वेमधल्या हायपर इन्फ्लेशनवर केलेला एपिसोड आणि सुशांत हेडेसोबत रुपी डेप्रिशिएशनवर केलेल्या इंटरव्ह्यूचे 3 भाग ऐकू शकता. त्या एपिसोड्समध्ये बऱ्याच टेक्निकल शब्दांना एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हा भाग एकदम नीट कळेल. सॉरी फॉर द डायग्रेशन. आता मुद्द्याकडे येऊया. लेबननचं पॉप्युलेशन अंदाजे 70 लाख इतकं आहे. या ठिकाणी एक ट्रिव्हिया सांगायला आवडेल, ते म्हणजे लेबनन या देशात शेवटचा सेन्सस किंवा गणना 1932 मध्ये केली होती. याचा अर्थ एक्झॅक्टली किती लोक कुठे राहत आहेत हे तिथल्या सरकारला देखील माहिती नसेल. असो, पण गंमत म्हणजे साधारण 80 लाख ते 2 करोड लोक ही लेबननच्या बाहेर राहतात. म्हणजे तिथला सर्वात मेन एक्सपोर्ट प्रॉडक्ट तिथले लोकच आहेत असं म्हणायला हरकत नाही. बाहेर राहणाऱ्या लोकांकडून जे रेमिटेन्सेस मिळतात त्याचं प्रपोर्शन लेबननमध्ये खूप जास्त आहे. 2011 नंतर रेमिटेन्सेसची संख्या लेबनन आणि इतर मिडल ईस्टर्न कंट्रीजमधल्या राजकीय कारणांमुळे कमी झाली. त्यामुळे परकीय चलनाचा साठा, ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज म्हणतात, तो देखील कमी होत गेला. 2016 मध्ये तिथल्या सेंट्रल बँकेने एका प्रकारचे फायनान्शियल रिइंजिनिअरिंग केले. गव्हर्नमेंटला फॉरेक्स रिझर्व्हज वाढवायचे होते, त्यासाठी कुठून तरी सिस्टीममध्ये डॉलर्स येणे गरजेचं होतं. म्हणून तिथल्या सेंट्रल बँकेने इतर बँक्सना सांगितले की तुम्ही सेंट्रल बँककडे डॉलर डिपॉझिट करा, तुम्हाला 15% इंटरेस्ट आम्ही देऊ. पण या स्टेपचा त्यांना वेगळा परिणाम दिसला. बँक्सच्या दृष्टीने हे बेस्ट झालं, कारण 15% रिटर्न्स बाहेर कोणीच देत नव्हतं. त्यामुळे फक्त सेंट्रल बँककडे इन्व्हेस्ट करूनच बसल्या बसल्या बँक्सना पैसे मिळणार असतील, तर मग इतर लोकांना आणि बिझनेसेसना कर्ज का देतील? बिझनेस आणि लोकांना याचा खूप मोठा फटका बसला. जर सेंट्रल बँकेला 15% एवढा इंटरेस्ट रेट द्यायचा असेल, तर ते फंड्स अरेंज पण करावे लागतात. त्यांनी त्यात सुद्धा सोपा मार्ग निवडला. ते पैसे त्यांनी कर्ज काढून अरेंज केले. म्हणजे त्यांनी युरो बॉन्ड्स आणि परकीय कर्ज किंवा एक्सटर्नल डेट त्याच्याद्वारे हे पैसे अरेंज केले. कोणतंही कर्ज घेतलं तर ते पैसे प्रोडक्टिव्ह असेट्समध्ये लावले तर कर्ज फेडणं सोपं होतं, कारण त्या ॲसेट किंवा प्रोजेक्ट किंवा इन्व्हेस्टमेंटमधून मिळणारा पैसा हा कर्ज भरण्यास उपयोगी पडतो. पण जेव्हा एक कर्ज दुसरं कर्ज भरण्यासाठी वापरलं जातं, तेव्हा मात्र कुठेतरी आणि कधीतरी घोळ होतो. या ठिकाणी एक्झॅक्टली काय झालं? एक, सेंट्रल बँकेने इतर बँक्सकडून डॉलर्समध्ये कर्ज घेतलं. गव्हर्नमेंटने देखील इतर देशांकडून आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडून डॉलर्समध्ये कर्ज घेतलं. या सगळ्याचा नेट इफेक्ट असा झाला की डॉलर्सचाच साठा कमी झाला. सो ज्या ऑब्जेक्टिव्हने हा प्रकार केला होता, त्याचा एकदमच अपोजिट इम्पॅक्ट त्या देशातल्या इकॉनॉमीवर दिसला. हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फॅक्टर या बँकिंग सिस्टीममधल्या क्रायसिसचा. त्यानंतर पब्लिक डेट किंवा एकूण गव्हर्नमेंटचं कर्ज वाढत गेलं. परत पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहेच. 2013 आणि 2018 मधल्या पिरियडमध्ये सरकारने 3 वेळा इलेक्शन्स पोस्टपोन केले. एका प्रकारे सरकारमध्ये डिसिजन पॅरालिसिस झाले होते. कोणतेच ठोस निर्णय घेतले नव्हते आणि जे कोणते निर्णय घेतले त्यामुळे आर्थिक स्थिती आणखीनच खालावली. 2018 मध्ये इलेक्शन्स झाले, पण ते स्थिर सरकार नव्हतं. 2019 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सरकारविरोधी निदर्शने आणि रॅलीज काढल्या गेल्या. 2020 मध्ये बेरूट, जी त्यांची कॅपिटल आहे, तिथे खूप मोठा ब्लास्ट झाला.
ज्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. त्या ब्लास्टमुळे इकॉनॉमीवर $15 बिलियन नुकसान झालं. आणि ऑब्व्हियसली कोविडमुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या तणाव वाढतच गेला. 2021मध्ये पुन्हा इलेक्शन झाले होते. तेव्हाही मेजॉरिटी सरकार नव्हतं. फायनली 2022मध्ये इलेक्शन्स झाले आणि तेव्हा सुद्धा अस्थिर सरकारच आलं. IMF कडून ते लोन घेऊ शकतात, पण IMFचे लोन मिळण्यासाठी गव्हर्नमेंट फॉर्म होणं गरजेचं आहे. आणि एकूण कर्ज किती घ्यायचं यासाठी इकॉनॉमीमध्ये लॉस केवढा झाला हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. ज्यात प्रॉब्लेम्स आहेत, कारण कोणत्याच पार्टीमध्ये एक्झॅक्ट इकॉनॉमीचा लॉस केवढा आहे यात सहमत नाही आहे. त्यामुळे आता IMFची मदत त्यांना नेमकी कधी मिळणार आहे हे कोणालाच माहिती नाही. एवढ्या गोंधळामध्ये तिकडच्या लोकांना फार मोठे प्रॉब्लेम्स झेलावे लागत आहेत. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की सध्या 65 लाख लोक किंवा त्यांच्या पॉप्युलेशनच्या 80% लोक गरीब झालेले आहेत किंवा दारिद्र्य रेषेखाली गेलेले आहेत. मागच्या वर्षीच्या वर्ल्ड बँकेच्या अहवालामध्ये असं लिहिलेलं आहे की लेबननमध्ये डेलिबरेट डिप्रेशन आहे किंवा मुद्दाम आणलेली आर्थिक मंदी आहे, जी तिथल्या पॉलिटिकल एलिट्स किंवा राजकीय उच्चभ्रू लोकांनी आणली आहे. त्या लोकांनी बरीच वर्षे संपूर्ण सिस्टम आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कव्हर करू शकलो नाही आहे. तुम्हाला जर सेकंड पार्ट हवा असेल तर मला नक्की कळवा आणि हा एपिसोड कसा वाटला हे पण सांगा. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.